हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच सुंदर आणि भावनिक कथा पाहण्यासाठी आपल्या YouTube आजची गोष्ट आहे दोन भावंडांची। मुकेश आणि लता यांची एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब राहत होते। गावामध्ये अनेक श्रीमंत लोक होते, मोठमोठी घरे होती, पण या कुटुंबाच्या घरात मात्र गरिबी होती। तरीही त्यांच्या घरात प्रेमाची कमतरता नव्हती। मुकेश आणि लता हे दोघे भाऊ बहीण होते। लता मोठी झाल्यावर तिचे लग्न झाले आणि ती आपल्या सासरी गेली। मुकेश मात्र आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची आठवण मनात ठेवून मेहनत करत राहिला। एक दिवस रक्षाबंधनाचा सण जवळ आला। गावातील श्रीमंत घरांमध्ये सणाची मोठी तयारी सुरू झाली, पण मुकेशच्या घरात मात्र साधेपणानेच सण साजरा होणार होता। रक्षाबंधनाच्या दिवशी लता आपल्या माहेरी आली। भावाला राखी बांधताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। तिने प्रेमाने मुकेशच्या हातावर राखी बांधली आणि म्हणाली, भाऊ, मला मोठी भेटवस्तू नको, तुझं प्रेम आणि तुझी साथ आयुष्यभर माझ्यासोबत राहू दे, एवढंच मला हवं आहे। मुकेशच्या डोळ्यांतही पाणी आले। त्याने बहिणीला जवळ घेतले आणि म्हणाला, लता, परिस्थिती गरीब असली तरी माझ्या बहिणीसाठी माझं प्रेम कधीच गरीब होणार नाही। त्या क्षणी त्यांच्या घरात असलेली छोटीशी राखी आणि साधा सणही प्रेमामुळे खूप मोठा वाटत होता। त्यानंतर लताने भावाच्या हातावर प्रेमाने राखी बांधली आणि त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले। घरात श्रीमंती नव्हती, मोठमोठ्या भेटवस्तू नव्हत्या, पण त्यांच्या मनात एकमेकांसाठी असलेले प्रेम मात्र खूप मोठे होते। लताने भावाला सांगितले, भाऊ, माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तुझी साथ माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे। मुकेशनेही बहिणीला वचन दिले की, लता, माझ्याकडे पैसा कमी असला तरी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी नेहमी तुझ्या सोबत उभा राहीन। त्या दिवशी दोघांना जाणवले की रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर राखी बांधण्याचा सण नाही, तर आयुष्यभर एकमेकांना आधार देण्याचे आणि नाते जपण्याचे सुंदर वचन आहे। लताने भावाच्या हातावर राखी बांधली आणि त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले। घरात श्रीमंती नव्हती, मोठमोठ्या भेटवस्तू नव्हत्या, पण भावाच्या हातावर बांधलेली ती छोटीशी राखी त्यांच्या नात्यातील अमाप प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याची साक्ष देत होती। लता भावाला म्हणाली, भाऊ, माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या आणि परिस्थिती कितीही बदलली तरी तुझी साथ आणि तुझं प्रेम माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे। तेव्हा मुकेशनेही बहिणीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून तिला वचन दिले, लता, माझ्याकडे पैसा कमी असेल, तुझ्यासाठी महागड्या भेटवस्तू आणता येणार नाही, पण तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दुःख येईल तेव्हा तुझ्या भावासारखा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन। आणि त्या दिवशी त्या गरीब घरात मोठा उत्सव नसतानाही भाऊ बहिणीच्या प्रेमामुळे रक्षाबंधनाचा सण इतका सुंदर झाला की त्यांच्या नात्यापुढे गावातील श्रीमंत लोकांची संपत्तीही फिकी वाटत होती। यानंतर लता सासरी परत जाण्याची वेळ आली, तेव्हा मुकेश तिला सोडण्यासाठी घराबाहेर आला आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी आले। लताने भावाचा हात घट्ट धरून म्हटले, भाऊ, आज मी सासरी जात आहे, पण माझं माहेर आणि तुझं प्रेम माझ्या हृदयात कायम राहील। मुकेशनेही बहिणीला धीर देत सांगितले, तू काळजी करू नकोस, तुझ्या सुखासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करेन। एवढं बोलून लता सासरी निघून गेली, पण काही दिवसांनी तिच्या आयुष्यात अचानक एक मोठी अडचण आली आणि त्या संकटाची बातमी मुकेशपर्यंत पोहोचली। स्वतःच्या घरात गरिबी असूनही मुकेशने क्षणाचाही विचार न करता बहिणीच्या मदतीसाठी धाव घेतली, कारण त्याच्यासाठी बहिणीच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि तिचं सुख हे जगातील सर्वात मोठं धन होतं। भावाचे बहिणीसाठी प्रेम। मुकेशला जेव्हा कळले की लता अडचणीत आहे, तेव्हा त्याने स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता बहिणीच्या घरी धाव घेतली। लता आपल्या भावाला पाहताच भावुक झाली आणि म्हणाली,
भाऊ, मला खात्री होती की माझ्यावर संकट आलं तरी तू नक्की माझ्यासोबत उभा राहशील. मुकेशने तिला धीर देत सांगितले. लता, रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला जे वचन दिलं होतं ते मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर मुकेशने आपल्या परीने बहिणीची अडचण दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि काही दिवसात परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. लताला तेव्हा जाणवलं की आयुष्यात कितीही मोठी संपत्ती मिळाली तरी भावासारखं निस्वार्थ प्रेम आणि संकटाच्या वेळी मिळणारी साथ हीच खरी श्रीमंती आहे. आणि त्या दिवसापासून दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. मुकेशने बहिणीची अडचण दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि काही दिवसात लताच्या घरातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. पण या घटनेनंतर मुकेशला एक गोष्ट सत्य जाणवत होती. आपल्या बहिणीला गरजेच्या वेळी मदत करता आली पाहिजे आणि त्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून मुकेश पहाटे लवकर उठू लागला आणि गावातील वेगवेगळी कामे करू लागला. उन्हातान्हात मेहनत करताना त्याला थकवा जाणवत होता. पण बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी पाहिली की त्याच्या मनात नवी ताकद निर्माण होत होती. काही दिवसांनी गावात मोठ्या व्यापाऱ्याने कामासाठी माणसे मागवली. मुकेश तिथे गेला आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. तो मेहनती आणि विश्वासू असल्याचे पाहून व्यापाऱ्याने त्याच्यावर जबाबदारी सोपवली. मुकेशने संधीचा योग्य उपयोग केला आणि हळूहळू त्याच्या परिस्थितीत बदल होऊ लागला. एके दिवशी लता माहेरी आली. तिने आपल्या भावाच्या हातावर अजूनही रक्षाबंधनाची राखी पाहिली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, भाऊ, तू अजूनही ही राखी जपून ठेवली आहेस. मुकेश हसत म्हणाला, लता, ही फक्त राखी नाही, तू माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची आठवण आहे. लताने भावाला सांगितले की तिच्या सासरीही आता परिस्थिती सुधारत आहे. दोघांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की घर कितीही साधे असले तरी आपल्या आईवडिलांना कधीही एकटे पडू देणार नाही. काही महिन्यांनी गावात पुन्हा रक्षाबंधनाचा सण आला. यावेळी मुकेशने बहिणीसाठी महागडी भेटवस्तू आणली नाही, पण त्याने स्वतःच्या हाताने एक सुंदर छोटीशी वस्तू तयार केली होती. लताने ती पाहिली आणि भावाला मिठी मारली. मुकेश म्हणाला, मागच्या वर्षी माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नव्हतं, पण आज माझ्याकडे थोडं काही आहे. तरीही माझ्यासाठी तुझं प्रेमच सर्वात मोठी भेट आहे. लता म्हणाली, भाऊ, मला तुझ्याकडून कधीच पैशांची अपेक्षा नव्हती. मला फक्त एवढंच हवं होतं की माझा भाऊ आयुष्यभर माझ्या पाठीशी असावा. हे ऐकून त्यांच्या आईच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले. तिने दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाली, जगात कितीही संपत्ती मिळाली तरी प्रेमाने जोडलेलं कुटुंब हीच खरी श्रीमंती असते. त्या दिवशी गावातील अनेक लोकांनी मुकेश आणि लताचे प्रेम पाहिले. गावातील श्रीमंत लोकांकडे मोठमोठी घरे आणि भरपूर पैसा होता, पण मुकेश आणि लताच्या नात्यात असलेला जिव्हाळा पाहून त्यांनाही जाणवलं की माणसाची खरी श्रीमंती त्याच्या घरात नसते, ती त्याच्या मनात आणि आपल्या माणसांसाठी असलेल्या प्रेमात असते. रक्षाबंधनाचा सण संपला, पण मुकेशच्या हातावरची राखी त्याने अनेक दिवस तशीच ठेवली. जेव्हा जेव्हा तो ती राखी पाहायचा, तेव्हा त्याला बहिणीचं वचन आठवायचं आणि तो मनात म्हणायचा, देवा, माझ्या बहिणीच्या आयुष्यात नेहमी आनंद ठेव आणि तिच्या प्रत्येक संकटात मला तिच्या पाठीशी उभं राहण्याची ताकद दे. आणि अशा प्रकारे एका गरीब भावाने आपल्या बहिणीला महागडी भेट देता तिच्यासाठी आयुष्यभराची साथ आणि प्रेमाची भेट दिली. हीच रक्षाबंधनाची खरी शिकवण आहे. भाऊ बहिणीचं नातं पैशांनी नाही, तर विश्वास, प्रेम, काळजी आणि आयुष्यभराच्या साथीने मजबूत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला सप्तशृंगी माता प्रसन्न चॅनल नक्की फॉलो करा आणि अशाच सुंदर कथा पाहण्यासाठी पुन्हा नक्की भेट द्या.